स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। अन्यथा गाड्या अडवू पेटू कारखाने बंद पाडू। सांगली जिल्ह्यात 3500 ऊस दर जाहीर झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सरापेट, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। सांगली जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी 3500 रुपये दर जाहीर केला। हे संघटनेच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे झाले असा दावा करून उर्वरित साखर कारखान्यांनी तात्काळ दर जाहीर करावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे। गाड्या अडवू पेटू कारखाने बंद पाडू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला। सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करण्यासाठी 12 नोव्हेंबरची मुदत मागून घेतली होती। त्याची मुदत आज संपली। या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली। बाबा सांद्रे, भारत चौगुले आदी उपस्थित होते। खराडे म्हणाले, 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी 12 नोव्हेंबर रोजी दर जाहीर करू असं कारखानदारांनी जाहीर केलं होतं। त्यानुसार क्रांती कारखान्यानं 3500 रुपये जाहीर केले। आमच्या मागणीनुसार त्यांनी FRP पेक्षा 133 रुपये जादा दर जाहीर केला, त्याचं अभिनंदन करतो। सोनेरा कारखान्याने FRP पेक्षा 33 रुपये जादा म्हणजे 3500 रुपये जाहीर केला, त्याने आणखी 67 रुपये जाहीर करावेत। दालमिया कारखान्याने त्यांच्या FRP एवढाच म्हणजे 3537 रुपये दर जाहीर केला, त्याने आणखी 100 रुपये जाहीर करावेत अशी मागणी आहे। तसेच उर्वरित सर्वच कारखान्यांनी रात्री 12 पर्यंत दर जाहीर करावेत, अन्यथा संघर्ष अटळ आहे। आमच्या मागणीनुसार दर जाहीर करावेत, अन्यथा गाड्या अडवू पेटू कारखाने बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला। संदीप राजोबा म्हणाले, कारखान्यांनी शब्द पाळला नाही, त्यांनी रात्री 12 पर्यंत दर जाहीर करावेत। आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत। ऊस दराची लढाई आम्ही आणखी तीव्र करू। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे, तो आणखी तेवत ठेवू। पोपटपुरे म्हणाले, एखादा जागरी कारखाना 3450 रुपये दर देतो तर अन्य कारखान्यांनी त्यापेक्षा जादा दर दिला पाहिजे। कारखानदारांनी मुदत मागूनही वेळेत दर जाहीर केलेत, शेतकऱ्यांची चेष्टा सुरू आहे। यावेळी रावसाहेब पाटील, बाळासाहेब जाधव, प्रताप पाटील, सुधाकर पाटील, बाळासाहेब लिंबेकाई, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन गेल्या 2 महिन्यापासून सुरू आहे। आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर या ठिकाणी ऊस परिषद झाली आणि त्या ऊस परिषदेमध्ये 3751 रुपये भाव मागण्यात आला। त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातल्या सरसकट सर्व कारखान्यांनी 35च्या वरती अगदी 3700 रुपयेपर्यंत भाव जाहीर केलेला आहे। मात्र सांगली जिल्ह्यामध्ये या आंदोलनामधला साखर सम्राटांनी अद्याप भूमिका घेतलेली नव्हती आणि त्यानुसार 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर ऑफिसला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साखर कारखानदारांनी दर जाहीर करण्यासाठी 5 दिवसाची मुदत मागितली आणि ती 5 दिवसाची मुदत आज 12 नोव्हेंबर रोजी संपते। त्यामुळं आणि आतापर्यंत सोनेरा साखर कारखान्यानं 3500 रुपये दर जाहीर केलेला आहे आणि दालमिया शुगरनं 3537 रुपये जाहीर केलेला आहे। या दोन्ही कारखान्यांचे सोनेरानं आणखी 63 रुपये द्यावेत आमच्या मागणीनुसार आणि दालमियानं आणखी 100 रुपये द्यावेत ही आमची संघटनेची मागणी आहे। अन्य साखर कारखान्यांनी संध्याकाळी 12 पर्यंत दर जाहीर करावा, अन्यथा 12 नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन तीव्र राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये दर पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही। त्यासाठी गाड्या पेटवाव्या लागतील, गाड्या अडवाव्या लागतील, कारखाने बंद पडावे लागतील, जाळपोळ करावी लागली तरी बेहतर। मात्र रस्त्यावरचा संघर्ष, रक्त सांडण्याची स्वाभिमानीची तयारी आहे आणि जोपर्यंत दर योग्य आमच्या मागणीनुसार दर मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। हा रक्तरंजित लढा झाला तरी चालेल, मात्र आम्ही दर पदरात पाडून घेऊ। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।